Hello everyone and welcome back to yet another vlog. बाबा कुठे जायचं? कुठे जातो पिल्लू? आपण फिरायला आलोय ना? आज होता आमच्या महाबळेश्वर ट्रिपचा लास्ट डे, तर आम्ही प्रतापगडला जायचं ठरवलं आणि याच्या तिथे सकाळी सकाळी सागरसोबत मस्ती करत बसला होता. त्याचा मूड छान होता कारण त्याची झोप मस्त झालेली होती आणि जो वेदर होता महाबळेश्वरचा तो त्याला आवडला होता कारण सकाळी सकाळी आम्ही खूप सारे पक्षी पाहिले इथे. याच्यात सकाळी लवकर उठतो, एक 6 ते 7च्या दरम्यान. जेव्हा आम्ही दोघं उठलेलो होतो त्यावेळेस धुकं पडलेलं होतं आणि जे व्ह्यू होता तो पूर्ण धुक्याने भरलेला होता. तर खूप छान वाटत होतं सकाळी सकाळी आणि आम्ही दोघं खाली जाऊन बराचसा वेळ टाईमपास करत बसलो होतो. तर तिथे आम्हाला खूप सारे पक्षी दिसले. तर हा प्रतापगडला जाण्याचा रूट आहे आणि याच्या दोन्ही साईडनी खूप घनदाट जंगल आहे. मध्ये आंबेनळी घाट पण लागतो आणि तो घाट पण थोडासा खतरनाक आहे कारण त्याच्या दोन्ही साईडनी पण दरी आहे. आम्ही पोहोचलो प्रतापगडच्या प्रवेशद्वाराजवळ. जसं आम्ही किल्ल्याच्या जवळजवळ जात होतो तसं किल्ला खालूनच दिसत होता. तर प्रतापगडवर आम्ही आत्ता दुसऱ्यांदा चाललो आहे. आम्ही फर्स्ट टाईम जेव्हा आलो होतो महाबळेश्वरला तेव्हा पण आम्ही प्रतापगड पाहिला होता, पण त्यावेळेस पाऊस होता आणि पाऊस असल्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टी पाहिल्या नव्हत्या प्रतापगडवरच्या. तर इथे गाईड पण मिळतात जे आपल्याला पूर्ण किल्ल्याची माहिती देतात. तर हे त्यांचं ऑफिशियल गाईडसाठीचं ठिकाण आहे, आपण जिथून गाईड बुक करू शकतो. आम्ही पोहोचल्यानंतर ना थोडी शॉपिंग केली. तिथे उसाचा रस होता तर उसाचा रस पिलो. मुलांसाठी आमच्याकडे कॅब नव्हत्या, मी याच्यासाठी आणली होती पण ती त्यातला मोठी होत होती. तर मग सगळ्या मुलांनी इथे कॅब घेतल्या आणि कारण बऱ्यापैकी ऊन होतं महाबळेश्वरमध्ये. अजून पण एवढा पाऊस पडत नाही आहे, म्हणजे नॉर्मल ठिकाणी तर पाऊस नाहीच आहे. जे उंचावर पॉईंट्स आहेत तिथे पाहायला गेलो तर मग पाऊस आहे. इथे आमची शॉपिंग चालू आहे. प्रत्येकाला आम्ही कॅब घेतो आहे. याच्यासाठी कॅब घ्यायची काही गरज नव्हती, पण त्याच्या साईडची एक छोटी कॅब मिळाली आणि ती त्याच्या ड्रेसला पण मॅचिंग होत होती म्हणून मग आम्ही ती घेतली. आम्ही 4 कॅब घेतल्या होत्या इथनं, पण या काकू काय पैसे कमी करायला तयार नव्हत्या. ही रुद्रांची कॅब आहे, ही नाही घेतली. त्याच्या पॅन्टला मॅचिंग ती नेहाच्या हातात जी कॅब होती ती होत होती म्हणून मग त्याला ती कॅब भेटली. याच्यातचा पहिला किल्ला होणार आहे. याच्यात पहिलाच आहे का? हो. ए छोटा बेबी हाय. याच्यात रुद्रांश आणि कृषिकाचा हा पहिलाच किल्ला होता. तर रुद्रांश पाया पडला पायऱ्या चढण्याच्या आधी आणि आम्ही मग किल्ला चढण्यासाठी सुरुवात केली. हा काळाचा रोहिणीश्वर, केंजळगड, तोरणा, पुरंदर, सुपखोर, भोरखोर, जांभळीखोर, हिरडोसखोर, जोरखोर, राजगड घेणार. राजाने राजगड सोडून प्रतापगड गाठला. प्रतापच्या चारी बाजून जंगल, चारी बाजून डोंगरे, चारी बाजून नद्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. इथे पण भरपूर सारे माकडं होते आणि ते जरा अग्रेसिव्ह होते. त्यांना जर आपण काही खायला वगैरे दिलं नाही तर ते असे अंगावर धावून जात होते.
आणि त्याला आमच्यासोबत जे लहान मुलं होते ते घाबरत होते. किल्ल्यावरून खाली दिसणारा व्ह्यू खूपच छान होता. खूप साऱ्या डोंगर रांगा आहेत खाली आणि त्या खूपच मस्त दिसतात जेव्हा आपण वरून पाहतो त्यावेळेस. आणि खूप घनदाट जंगल आहे, तर पूर्ण ग्रीनरी आहे जेव्हा आपण वरून खाली पाहतो किल्ल्यावरून त्यावेळेस. तर मस्त व्ह्यू दिसतो हा. हवा, वाव, कसली हवा आहे तर. इथे खाली एक भुयार होतं आणि ते भुयार पाहण्यासाठी जो आमच्या आधी जे कपल होतं त्यांनी गाईड बुक केलेला होता, तर तो त्याची माहिती सांगत होता खाली जाऊन. तर आम्ही पण त्याच्या मागे मागे जाऊन पाहिलं की नक्की काय आहे ते. तर इथून जेव्हा कुठला पण शत्रू खाली आला आहे असं समजायचं त्यावेळेस ते जाऊन मुख्य दरवाजा जो आहे किल्ल्याचा तो बंद करायचे. आता आम्ही चाललोय भवानी माता मंदिराकडे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आलेले शहराचं पप्पा शहरातून आलेले. हे प्रतापगडवरचं हस्तकला शॉप आहे. तर इथे सगळ्या ज्या पण काही वस्तू आहेत त्या हँडमेड आहेत आणि खूप छान छान वस्तू आहेत आतमध्ये. इथे आम्ही जेव्हा फर्स्ट टाईम आलो होतो तेव्हा इथे शॉपिंग केली होती. जर तुम्हाला ह्याच गोष्टी घ्यायच्या असतील तर स्वराज्य आर्ट स्टुडिओ नावाचं इंस्टाग्रामचा यांचा हँडल आहे, त्यावरून आपण घेऊ शकतो. जेव्हा तुम्ही प्रतापगडच्या प्रवेशद्वारामधनं आतमध्ये येता तेव्हा एक लेफ्ट साईडला शिवकालीन खेडेगाव म्हणून बनवलेलं आहे. ते पण यांचंच आहे जे शॉप हस्तकला आहे त्यांचं. तर तिथे पण त्यांनी खूप छान खेडेगाव बनवलं आहे. शिवकालीन खेडेगाव म्हणजे त्यावेळेस गावं कशी असायची हे त्यांनी दाखवलेलं आहे. आम्ही ते पाहायला थांबलो नाही कारण आम्हाला इथे खूप लेट झालं होतं आणि आम्हाला घरी पोहोचायचं होतं लवकरात लवकर, कारण लेट झाल्यानंतर खूप ट्रॅफिक लागते. म्हणून आम्ही काय तिथे विजिट केलं नाही. पण नेक्स्ट टाइम आम्ही जेव्हा येऊ तेव्हा ते नक्कीच पाहू.
याच्यात हाय. याच्यात हाय 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 का हाय हाय. वरती ते घरगुती हॉटेल्स होते आणि भाकरी बनवण्याचं काम चालू होतं. तर त्या हॉटेलवर पिठला भाकरी, भरीत भाकरी, पुरणपोळी, कोथिंबीर वडी, थालीपीठ, दही असे सगळे पदार्थ होते जे आम्ही येताना खाल्ले. गदा होती है हाथ में, ये मूर्ति के हाथ में कुछ नहीं है, ये आशीर्वाद देणारी मूर्ति आहे सर. हा एक फक्त काय होता पहाड होता तर महाराजांनी हेरला की इथून बघ स्वराज्यात किल्ले आहेत तर बाकीकडे सगळ्या तुमचं 3,500 कोण बदललं आणि तू तो 15 आहे. 5 वर्षात नाही बदलत. आता त्यांच्या मागे लागलेले आहे पण नाही बदलत काय. तो ये. खूप पाहणार मी तू. हे बघ, महाराष्ट्रात खूप मोठा होईल आता. बघा तिथं ते सोपाने राहिला चल सगळ्या मोठ्या गेली गेली गेली. आम्ही जेव्हा किल्ला उतरत होतो तेव्हा हे शॉप दिसलं आणि इथे हे जे मावळे होते ते खरंच खूप छान होते. त्यांचं जे डिझाईन होतं ते खूप छान केलेलं होतं. सध्या इंटेरियर डिझायनिंगमध्ये या डिझाईन्स भरपूर दिसतात ज्यामध्ये मावळे ठेवलेले असतात. किल्ला पाहून झाल्यानंतर ना उतरताना आम्ही जेवण केलं कारण आम्हाला खूप भूक लागलेली होती आणि जेवणात आम्ही खाल्लं पिठलं भाकरी, भरीत भाकरी, पुरणपोळी, कोथिंबीरच्या वड्या, दही, थालीपीठ आणि सगळंच खूप टेस्टी होतं. आणि इथे असे मंकी होते जे खाण्यासाठी वेट करत होते आणि मग आम्ही जाताना स्ट्रॉबेरी विथ क्रीम खाल्ली आणि निघालो आमच्या परतीच्या प्रवासासाठी. तर मध्ये आम्ही एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो होतो आणि अशी झाली आमची महाबळेश्वरची ट्रिप जी खरंच खूप छान झाली. यावेळेस आम्ही ऑलमोस्ट 3 दिवस महाबळेश्वरमध्ये होतो. प्रत्येक वेळी आम्ही फक्त 2 दिवस असतो, त्यामध्ये 1 दिवस थांबतो आणि दुसऱ्या दिवशी वापस येतो. तर ही जी ट्रिप होती ती खूप रिलॅक्सिंग झाली होती यावेळेस. तुम्हाला याच्यात आणि आईचे व्लॉग रोज पाहायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.